नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याच्या वाटपासंदर्भात काही अपडेट्स ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. तर त्यामध्ये मेनली पाहायला गेलं जाता काही जण म्हणतात की बाबा तुम्ही मराठवाडा व त्याच्या आसपासचे जिल्हे का कव्हर करता, तुमचे आमदार खासदार तिथले आहेत म्हणून तुम्ही ह्या प्रकारचे कामं करता का, असल्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा प्रमाणात कमेंट येत होत्या. तुम्ही बाकी जिल्हे का कव्हर करणार आहेत. तर ह्या बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने मराठवाड्यातले जिल्हे कव्हर करणार नाही आहोत. यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मधले जेवढे पेंडिंगमध्ये राहिलेले जिल्हे आहेत, ज्यांना अद्याप पीक विम्याचा वाटपाचा रकमेचा लाभ भेटलेला नाही आहे, हेच जिल्हे आपण कव्हर करणार आहोत. तर कृपया मराठवाड्यातलं जर कोणी असेल, कृपया तुम्ही व्हिडिओ पाहू नका, तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या जिल्ह्यासंदर्भात जी काही अपडेट पाहिजे असल्यास. तर बघा, कारण मी देखील तुमचा वेळ वाया घालवू इच्छित नाही. तर ह्यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्राला पीक विम्याचा लाभ अद्याप भेटलेला नाही आहे. स्वतः क्लेम केलेले जेवढे शेतकरी होते त्यांना अद्याप रक्कम भेटलेली नाही आहे. त्याचबरोबर बघा, विदर्भामध्ये देखील काही भागामध्येच वाटप झालं आहे व वाटप काही काळासाठी म्हणजे ठप्प करण्यात आलं होतं, बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. तर बघा, काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पण काहींना भेटलेला नाही आहे. तर ज्यांना भेटलेला नाही आहे त्यांच्या संदर्भातच व्हिडिओच्या मध्ये जी काही अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला अद्यापही तुम्ही लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे काही बटन दिसतंय म्हणजे सबस्क्राईब बटन, त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला सर्वात लवकर तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची जी काही अपडेट आहे ती लवकरात लवकर भेटून जाईल. तर बघा मित्रांनो, आता यामध्ये काय पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अद्यापही का भेटलेला नाही आहे. यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्याच्या ह्या कमेंट्स येत होत्या. त्यामध्ये परभणी जिल्ह्याचे शेतकरी म्हणत होते की आम्ही 25% अग्रिमाचा पीक विमा क्लेम केला, पण पीक विमा अद्यापही भेटलेला नाही. कशामुळे भेटला नाही. बघा, परभणी जिल्ह्याची खूप मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येमध्ये अर्ज रद्द झालेले आहेत. 44,252 अर्ज गव्हर्नमेंटने रद्द केलेले आहेत, म्हणून त्यांना पीक विमा सध्या ठप्प केलेला आहे. या योजनेमध्ये त्यांना यानंतर लाभ भेटेल की नाही याबाबत काही सांगता येत नाही. पण जेवढ्या शेतकऱ्यांची रद्द केलेली यादी आहे ती जर भेटली तर ती देखील तुम्हाला लवकरात लवकर मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, ही होती परभणी जिल्ह्याची अपडेट. जशीच परभणी जिल्ह्याला लागलीच वाटपाला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच कळवेल. पण काही शेतकऱ्यांना पीक विमा परभणीच्या जिल्ह्याला भेटलेला आहे. त्यामध्ये मेनली पाहायला गेलं तर पाथरी, पालम, गंगाखेड, त्यानंतर मानवत ह्याच्या आसपास पीक विमा भेटलेला आहे. म्हणजे 20 ते 30% भागात पीक विमा भेटला आहे. काही जणांना भेटला आहे, पण 70% लोकांना अद्यापही पीक विमा भेटलेला नाही आहे. तर बघा, यामध्ये ही झाली परभणी जिल्ह्याची अपडेट. आता आपण वळूया पश्चिम महाराष्ट्रातले आता जेवढे जिल्हे आहेत, कारण मेनली पाहायला गेलं तर मी स्वतः देखील हे कबूल करतो की मी पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे घेत नाही जास्त करून. तर बघा, यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कमेंट आल्यामुळं, शेतकऱ्यांच्या मागण्या असल्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर बघा, सोलापूर जिल्ह्यातले पाहायला गेलं तर बघा, अक्कलकोट, त्यानंतर उत्तर सोलापूरमधले जवळपास 40 गावं, त्यानंतर करमाळा तालुका, त्यानंतर पंढरपूर, त्यानंतर बार्शी, त्यानंतर मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ, सांगोला या तालुक्यांमध्ये पीक विम्याचं वाटप आता होणार आहे. रक्कम जेवढी तुम्हाला दाखवतील तेवढी रक्कम भेटेल का याबाबत सध्या संभ्रम निर्माण आहे. कारण नांदेड व परभणीमध्ये जेवढी रक्कम ॲप्लिकेशनवर दाखवली 6,000 7,000 तेवढी रक्कम शेतकऱ्यांना भेटली नाही आहे. त्यांना 4-4.5 हजारामध्ये त्यांच्या हातात टेकून पैसे त्यांना खुश करण्यात आले. पाहायला गेलं तर खूप अतिशय दुःखाची बाब आहे. कारण शेतकऱ्यांना ज्यांचं ते पिकाचं नुकसान झालं, स्वतः क्लेम केले, एवढी मोठी प्रोसेस झाली, त्यातल्या त्यात पीक विमा वाटपाला त्यांनी गव्हर्नमेंटने एवढा लेट करूनसुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर ह्यामध्ये आता कायच बोलायचं. कारण कुठल्या गव्हर्नमेंटला ब्लेम कुणीच करू शकत नाही. कारण मी जर एखाद्या गव्हर्नमेंटला ब्लेम केलं तर दुसऱ्या पार्टीचे माणसं मला बोलायला लागते की बाबा तुम्ही या पार्टीला काम. म्हणून मी कुठल्याच गव्हर्नमेंटला ब्लेम वगैरे काही करत नाही आहे. पण जी काही शेतकऱ्यांची आता हे होती परेशानी यामध्ये होते तेच तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतो. तर बघा, आता आपण वळूया आपल्या मेन टॉपिककडे. पॉलिटिक्सला बाजूला ठेवा, त्याबाबत त्याचा आपला काही संबंध नाही आहे. तर बघा, त्यामध्ये आता अक्कलकोट तालुक्यामध्ये बघा पीक विम्याचं वाटप आता सुरू होणार आहे. आता बघा, अक्कलकोटमधले जवळपास पाहायला गेलं 70 ते 80 गावांना पीक विमा आता भेटू शकतो लगेच म्हणजे जमा जरी झाला तर तुम्हाला मेसेज थोडाफार लेट येईल. तर त्यामध्ये बघा, अक्कलकोटमध्ये अक्कलकोट तालुका, त्यानंतर अंदेवाडी खुर्दला पीक विमा भेटणार आहे. त्यानंतर अंदेवाडी खुर्द आणि अंदेवाडी बुद्रुक ह्या 2 गावांना, त्यानंतर आरळीला भेटणार आहे. त्यानंतर आळगे, इटगे, इब्राहिमपूर, अक्कलकोट तालुका, त्यानंतर उदगी, उमरगे. मित्रांनो, ह्यामध्ये जर बाकी जिल्ह्याचं कोणी असेल पीक विमा अद्यापही भेटलेला नसेल, कृपया तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे तुमची जी काही कमेंट आहे त्याचं तुम्हाला जरी नाही दिसत असेल, कमेंट माझ्यापर्यंत पोहोचते, याबाबत तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्हाला कमेंटचं निराकरण तुमच्या समस्येचं अवश्य केल्या जाईल. किंवा जरी तुम्हाला कमेंटला रिप्लाय नाही दिला तर त्या कमेंटचा मी पाहायला एक छोटासा एक व्हिडिओ देखील घेऊन येऊ शकतो. तर बघा, त्यानंतर उमरगे, त्यानंतर उदगीला भेटणार आहे पीक विमा. त्यानंतर कर्जळला, त्यानंतर कळप्पावाडी, कांडेहळ्ळी, त्यानंतर
काळेगाव, किनीवाडी, त्यानंतर कुमठे, केगाव खुर्द, केगाव बुद्रुक, त्यानंतर कोन्हाळी, कोळेकरवाडी, त्यानंतर खानापूर, खैराट, परभणीचा खानापूर नाही, त्यानंतर गुड्डेवाडी, त्यानंतर गौडगाव खुर्द आणि गौडगाव बुद्रुक. ते झाल्यानंतर घुंगरेगाव, घोळसगाव, चपळगाव झाल्यानंतर चपळगाव वाडी, त्यानंतर चिंचोली, त्यानंतर चुंगी, त्यानंतर जाकापूर, जेऊरवाडी, जैनपूर, त्यानंतर तळेगावला भेटणार आहे. त्याचबरोबर तालुक म्हणजे अद्याप ह्या गावांना भेटलेला नाही आहे पीक विमा. आज उद्या मेसेज कधीही येईल किंवा या आठवड्यामध्ये येईल. कारण पीक विमा जमा झाल्यावर मेसेज हा थोडा लेट असतो. त्याचबरोबर आता शनिवार व रविवार सोडला तर शनिवार रविवारी मेसेज येत नाही, डायरेक्ट आला तर तुम्हाला नंतर येईल. शनिवार रविवार म्हणजे कार्यालयीन वेळेतच मेसेज तुम्हाला येईल. त्यानंतर बघा दुधानी, दोड्याळ, त्यानंतर धारसंग, नन्हेगाव, त्याचबरोबर बघा नागनसूर, त्यानंतर नागोरे, निमगाव, पाळापूर, पितापूर झाल्यानंतर बडोळे खुर्द आणि बडोळे बुद्रुक, त्यानंतर बऱ्हाणपूर, बांजेगाव, बासळेगाव झाल्यानंतर बोरगाव अक्कलकोटमधलं, त्यानंतर बोरोटी खुर्द आणि बोरोटी बुद्रुक. त्याचबरोबर भुरी कवठे, भोसगी झाल्यानंतर मराठवाडी, त्यानंतर महालक्ष्मीनगर. मित्रांनो व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण मला बाकी जिल्ह्यांचे देखील म्हणजे बाकी तालुक्यातले देखील गावं कवर करायचे आहेत. ती जर ह्या व्हिडिओमध्ये झाली नाही तर कृपया काळजी करू नका. तुम्हाला एकतर तुम्ही कमेंट देखील करू शकता किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच